नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। सटाणा शहरातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे। सटाण्याचा विकास खड्ड्यात, रस्त्यांची दुर्दशा, प्रशासनाचा बघेपणा। सटाणा शहरातल्या शिवतीर्थासमोरील रस्त्यावर काल पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्क्रियतेची लाज आणणारा प्रसंग घडलाय। रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या खड्ड्यात मालवाहतूक ट्रक अडकला आणि तासनतास वाहतूक ठप्प झाली। प्रवाशांना, वाहन चालकांना त्रास सहन करत रस्त्यावर उभे राहावे लागले। ही घटना केवळ एका खड्ड्याची नाही, तर सटाण्यातील रस्त्यांच्या बिकट परिस्थितीची, रखडलेल्या विकास कामाची आणि प्रशासनाच्या उदासीनतेची साक्ष देणारा आहे। साक्री शिर्डी महामार्गावरचे काम गेल्या वर्षापासून संथ गतीने सुरू आहे। शहराला दिलेला बायपास रस्त्याचा शब्द फक्त निवडणुकीच्या आश्वासनापुरता मर्यादित आहे। वाढलेली अतिक्रमण, वेळेवर न होणारी देखभाल आणि पायाभूत सुविधांकडे बेजबाबदार दुर्लक्ष यामुळे आज सटाणा शहर वाहतुकीच्या गोंधळात अडकलाय। प्रशासनानं आपली जबाबदारी न निभावल्यामुळे सामान्य नागरिक आणि प्रवासी त्रास सहन करत आहेत। प्रश्न असा आहे की ही अवस्था आणखीन किती दिवस सहन करायची? शहराचा विकास खड्ड्यात घालून फक्त आश्वासनाची वचनं देणाऱ्यांना आता नागरिकांचा रोष सहन करावा लागणार का? सटाण्याचा प्रश्न स्पष्ट आहे। रस्ते खड्डेमुक्त कधी होणार आणि प्रशासनाची झोप कधी मोडणार? प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा।